विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, वन विभागातील वनसेवक आणि वनरक्षक पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याकडे दोन महत्त्वाचे अपडेट आहेत। या दोनही अपडेट बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की ही जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार आहे आणि ही जाहिरात येण्यासाठी कोणते अडथळे येत आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। ही या ठिकाणी शासकीय स्तरावरून आपल्याला माहिती भेटलेली आहे। आता ही माहिती डायरेक्टली मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण दाखवू शकत नाही, अधिकाऱ्यांनी ही माहिती मला पाठवलेली आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की सध्या ही माहिती तुम्ही प्रसारित करू नका, तुम्हाला माहिती द्यायची ती द्या, परंतु डायरेक्ट ही माहिती इकडे तिकडे पाठवून प्रसारित करू नका। आता मी काही स्क्रीनशॉट त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये पुराव्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे आणि साहेब एवढे म्हटलेले आहेत की ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्यांनी सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ते म्हटले की जी जाहिरात आता हे 2-3 परिपत्रक माझ्याकडे 3-4 अपडेट आहेत ते या ठिकाणी तुम्ही माहिती द्या, फक्त डायरेक्टली इकडे तिकडे प्रसारित करू नका। ज्यावेळेस शासन स्तरावर ही माहिती प्रसारित होईल त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे प्रसारित करू शकता, तोपर्यंत मी माहिती सध्या प्रसारित करू शकत नाही। तर मित्रांनो, वनरक्षक भरतीचा स्पेशल तयारीसाठी आपला जो एक हा स्पेशल आपला चॅनल आहे वन विभाग येण्यासाठी खूप सारे प्रयत्न करून झालेले आहेत आणि आपली जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। माझी रिक्वेस्ट तुम्हाला एकच आहे की फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं पाहिजे, सर्व अपडेट तुम्हाला भेटत जातील आणि टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या, तेथे सर्व सराव तुमचा करून घेतला जाईल आणि अपडेट देखील तुम्हाला तेथेच भेटतील। आता ही अपडेट आपण सर्वात आधी बघायला सुरुवात करूया। तर हे परिपत्रक कधीचं आहे? आज तारीख आहे 16 तारीख, दिनांक बघू शकता 13 तारखेचं हे परिपत्रक आहे। 13 जानेवारी 2025 हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक दुपारी या ठिकाणी बघू शकता 11 वाजता प्रसारित करण्यात आलेले आहे। बघू शकता 16 जानेवारीला ही बैठक आहे, म्हणजे आज वन विभागाची या पदभरती संदर्भात एक बैठक आहे आणि वेगवेगळे या ठिकाणी अटी आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता मित्रांनो, या बैठकीमध्ये काय म्हटलेलं आहे, विषय सर्वात महत्वाचा असतो बघू शकता। महामंत्री वने यांच्या आस्थापनेखाली गुरुवार दिनांक 16/1/2025 रोजी आयोजित केलेली बैठक। आता हे 13 तारखेला परिपत्रक आहे आणि आज तारीख 16 आहे, आज ही बैठक होणार आहे। तर या बैठकीमध्ये काय निर्णय होईल पुढे या ठिकाणी या काय होणार आहे ते सांगणार आहे। बघू शकता, वन विभागाच्या विविध विषयावर आढावा घेण्यासाठी महामंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक गुरुवार दिनांक म्हणजेच आज 16/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथील बोर्ड रूम AC 5वा मजला येथे आयोजित करण्यात आली आहे। तरी आपण अवश्य त्या माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे ही विनंती। आता या ठिकाणी ही जी आज बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होईल तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा रात्रीच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल। लवकरच आपल्याला विभागाकडून अपडेट मला वैयक्तिक भेटू शकते, त्याच्या मार्फत मी अपडेट देईल। आजच्या व्हिडिओमध्ये 3-4 वेगवेगळे अपडेट आहे, फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। आता इथे जर बघितलं दुसऱ्या अपडेट मध्ये काय आहे ते आपण माहिती या ठिकाणी बघूयात। बघू शकता दुसरा अपडेट कधीचा आहे, 1 मिनिट मला बघू शकता। दुसरा अपडेट जे आहे ते देखील या ठिकाणी 1 मिनिट, जे दुसरं अपडेट आहे ते देखील या ठिकाणी बघू शकता 13 जानेवारीचं हे अपडेट आहे। याच्यामध्ये काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात। आता या अपडेट मध्ये काय म्हटलेलं आहे बघू शकता, सामान्य प्रशासन विभागाने 19/11/2016 शासन निर्णयान्वये बघू शकता इथे गट अ गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याकरिता नियुक्ती प्राधिकरणाने घोषित केली आहे। तसेच गट ब राजपत्रित गट क मध्ये वनरक्षक येथे लक्षात घ्या आणि गट ड मध्ये वनसेवक येणार आहे। गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्त्या करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्र आदेशाद्वारे म्हणजे वैयक्तिक आदेश आहेत ते नियुक्ती प्राधिकारी घोषित करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत। आता जाहिरात काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अनुकंपा यादी जाहीर करणे, काही ज्या पदांचे प्रमोशन आहे ते करून घेणे आणि मग ते प्रमोशन झाल्याच्या नंतर किंवा पदभरती केल्याच्या नंतर ज्या जागा रिक्त होतात त्यांची माहिती या ठिकाणी सादर करण्यासाठी आदेश दिलेले आहेत त्यांना म्हणायचं आहे। त्यानुसार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणजे प्रत्येक वनवृत्ताचे असतात ते प्रशासकीय दुय्यम संवर्ग नागपूर यांनी सादर केलेला प्रस्ताव विचारात घेऊन वन विभागातील गट ब गट क आणि गट ड आता त्या मागे JR सादर केलेला होता आणि पदांसाठी मान्यता मागितली होती, त्या संदर्भात हे बोलणं आहे।
गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्त्या करण्यासाठी खालीलप्रमाणे प्राधिकारी घोषित करण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये वेगवेगळी खाली पदे असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता मित्रांनो, जी वन विभागाची भरती येणार आहे, पदोन्नती होऊन वेगवेगळी पदे या ठिकाणी निर्मिती होणार आहे आणि रिक्त होणार आहे। त्याच्यामध्ये लघु लेखक उच्च श्रेणी, लघु लेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, भू मापक, वनक्षेत्र सर्वेक्षक हे वेगवेगळी पदे देखील असणार आहे। त्याच्यामध्ये बघू शकता इथे खाली जर बघितलं तर वनपाल, सर्वेक्षक, गृहप्रमुख आणि लेखापाल, शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल शिक्षक असे वेगवेगळे याच्यामध्ये पदे असणार आहे। आता जर खाली बघितलं सर्वात महत्वाची जी पदे आहेत इथे बघू शकता बिनतारी तंत्रज्ञ, कवायत शिक्षक, वनरक्षक हे देखील असणार आहे। त्याच्यानंतर वेगवेगळी ही पदे पशु परिचर, ग्रंथालय परिचर ही पदे असणार आहेत। त्याच्यानंतर शिपाई, तांडेल, पहारेकरी, अधिसंख्य मजूर या पदांचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या। आता जी महत्वाची माहिती आहे पुढे या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला। आता जी मित्रांनो ही माहिती मी तुम्हाला जी दाखवली आहे पूर्ण या ठिकाणी आपले शासकीय स्तरावरील ही माहिती आहे। आता सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे, ही जाहिरात येण्यासाठी सर्वात मोठा जो अडथळा आहे तो काय आहे तो मी आता तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, एक मिनिट। बघू शकता सर्वात मोठा जाहिरात येण्यासाठी या ठिकाणी जो म्हणजे अडथळा आहे आणि ती वनमजूर, जे पूर्वीचे वनमजूर आहे त्यांची मागणी आहे, तेच आता जे पूर्वीचे वनमजूर होते त्यांचं म्हणणं काय आहे आणि डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यांचं म्हणणं या ठिकाणी हा जे परिपत्रक आहे हे प्रायव्हेट आहे, थोडंसं मी तुम्हाला दाखवू शकत नाही। ज्यावेळेस या ठिकाणी सर्व इकडे तिकडे प्रसारित होईल त्यावेळेस आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हे परिपत्रक तुम्हाला बघायला भेटेल। ठीक आहे, आता हे जर परिपत्रक बघितलं तर बघू शकता इथे 3 ते 4 पानांचं आहे। हे बघू शकता हे 3 ते 4 पानांचं हे परिपत्रक असलेलं तुम्हाला बघायला भेटेल। मी वरती स्क्रॉल करत आहे, पूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकत नाही, परंतु या ठिकाणी या पूर्ण परिपत्रक मी वाचलेले आहे आणि या परिपत्रक मध्ये जी माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती इथे भेटून जाईल। ठीक आहे, बघू शकता इथे या ठिकाणी वनमजूर, जे पूर्वीचे वनमजूर आहे त्यांचा एक पहिला मुद्दा इथे मी मांडणार आहे। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो मांडणार आहे आणि तिसरा मुद्दा मांडणार आहे। आता टार्गेट एवढंच आहे, जे पूर्वीचे वनमजूर आहेत ते एकूण 4000 प्लस सध्या किती कार्यरत आहेत, एक मिनिट इथे लिहितो, 4500 प्लस वनमजूर सध्या कार्यरत आहे। आणि आता ज्या जागा आहेत एकूण किती भरायच्या आहेत तर 12991 जागा भरायच्या आहेत। तर यांचं जे पूर्वीचे 4500 जे पूर्वीचे वनमजूर आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही या ठिकाणी जे काम केलं आहे, आम्ही जे आता आधीपासून 4-5 वर्षापासून काम करत आहोत, आता जीआर मध्ये त्यांनी असं म्हटलं आहे जीआर नुसार की 10% आरक्षण जे आहे त्यांना वनमजुरांना आहे आणि 10% जागा भरल्या जातील याच्या वनमजूरच्या, त्यांचं वेगळं आरक्षण राहील। परंतु जे पूर्वीचे वनरक्षक आहेत त्यांचं म्हणणं कसं आहे बघू शकता, तर त्यांचं म्हणणं आहे एकूण जागा भरायच्या आहेत वनमजूरच्या परमनंट मध्ये 12991 जागा भरायच्या आहेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे की या 4000 जे कार्यरत आहे 4000 पेक्षा कमीच आहेत, 4500 पेक्षा म्हणजे जवळजवळ 3000 सध्या कार्यरत आहे आणि काही मृत पावलेले आहेत, काही या ठिकाणी वैद्यकीय असल्यामुळे सोडून दिलेले आहे, तर असे आहेत। तर त्यांचं म्हणणं आहे की 12000 पैकी या 3000 प्लस ज्या जागा असणार आहेत त्या आता सध्या कार्यरत उमेदवार आहेत वनमजूर, त्यांना डायरेक्टली परमनंट करावे, डायरेक्टली घेऊन टाकावे ही या ठिकाणी माहिती आहे त्यांची, डायरेक्टली असं त्यांचं एक पहिली अट आहे आणि त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी ही संघटनामार्फत ही त्यांची धडपड चालू आहे। हा पहिला पॉईंट झाला। आता जीआर मध्ये म्हणलं आहे की या ठिकाणी जे 10वी पास वरती शिक्षण पात्रता ठेवलेली आहे, परंतु जे संघटना आहे त्यांचं म्हणणं आहे की जे पूर्वी वनमजूर आहेत ते सध्या काम करत आहेत त्यांची जी शैक्षणिक, त्यांचे 10वी पास या ठिकाणी शिक्षण झालेलंच नाही, मग त्यांनी कसा फॉर्म भरायचा आणि 10% आरक्षण देऊन त्यांना काय फायदा होईल, तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांना डायरेक्टली आधीच घेऊन टाकावे याच्यामध्ये। आणि हे या मागण्या वनमजुरांच्या आहेत पूर्वीच्या, त्या एकदम 100% बरोबर मागण्या आहेत हे लक्षात घ्या, कारण त्यांनी आधी काम केलेलं आहे, एकदम भाडेतत्वावर एकदम कमी पैशामध्ये त्यांनी काम केलेले आहेत। हा पॉईंट झाला। आणि काही वनमजूर जे आहेत ते फॉर्मच भरू शकत नाही आता वनसेवक भरतीमध्ये, कारण त्यांचं 10वी शिक्षण झालेलं नाही, तो एक त्यांनी पॉईंट मांडलेला आहे। आणि तो दुसरा पॉईंट आहे, आता बघू शकता वनमजुरांना त्यांनी या ठिकाणी 55 वर्षाची जी अट ठेवली आहे, जी 55 वर्षाची जी अट ठेवलेली आहे,
आता जे कार्यरत उमेदवार आहेत ते या ठिकाणी याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात 55 वर्षापर्यंत. परंतु तिसरा पॉईंट असा आहे की जे काही उमेदवार आहेत ते 55 प्लस शिक्षण म्हणजे 55 वर्षापेक्षा त्यांचं जास्त वय झालेलं आहे, त्यांना कसा काय फॉर्म भरता येईल? त्यांना फॉर्म भरता येणार नाही. ही देखील मागणी त्यांची बरोबर आहे. तीनही मागण्या ज्या तीनही मागण्या आहेत त्या एकदम वनमजुरांच्या आहेत पूर्वीच्या, ते एकदम योग्य मागण्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जाहिरात येण्यासाठी थोडा या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. आता याच्याबद्दल परिपत्रक वगैरे वनमंत्री साहेबांना गणेश नाईक साहेबांना त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्यावेळेस मान्य होतील, मान्य व्हायलाच पाहिजे आणि मान्य झाल्याच्या नंतर लगेच जाहिरात प्रसारित होईल. नाही तर एवढ्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जाहिरात येईल. परंतु माझा फिक्स अंदाज मी तुम्हाला सांगतो, जाहिरात कधी येईल बघू शकता. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. आता मुलांना एकच माझं म्हणणं आहे की जास्तीत जास्त प्रयत्न करणे, तुमच्या पद्धतीने जास्तीत जास्त आपण कॉल मेसेज वगैरे करणे, आपल्या ग्रुपवरती सर्व माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. लवकरात लवकर सर्वांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्यासाठी तुम्हाला सर्व माहिती तेथे भेटून जाईल. तर आता जी आज बैठक आहे, आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याची अपडेट जर आपल्याला डिपार्टमेंटच्या माणसांकडून लवकर जर भेटली तर तुम्हाला रात्री तुम्हाला देऊन टाकेल किंवा उद्यापर्यंत आपल्याला माहिती भेटूनच जाईल. तर मित्रांनो, या अपडेट बद्दल तुम्हाला कशी माहिती, काय माहिती भेटली ते तुम्हाला चांगलंच माहित असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.